प्रकरणातल्या 4 आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या वतीनं जामीन मंजूर करण्यात आलाय। आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरीच्या प्रकरणात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 24 सप्टेंबर 2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3.5, 318.4, 336.2, 336.3 व 340.2 प्रमाणे आरोपी अजीम सलीम खान पठाण वय 36 राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, प्रमोद सुनील वायदंडे वय 26 राहणार धामनेर स्टेशन रहिमतपूर जिल्हा सातारा, फिरोज शिराज मोहम्मद वय 35 राहणार आरटी नंबर बेंगलोर कर्नाटक, आरोपी इर्शाद सफीउल्ला सय्यद वय 34 राहणार मुलबागल कोलार कर्नाटक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता। 24 सप्टेंबर रोजी सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विजयकुमार राजशेखर भरले हे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह सोलापूर तालुका परिसरात पेट्रोलिंग करत असताना मोळेगाव तांडा परिसरात इंडियन ऑइल पंपासमोर संशयास्पद स्थितीत असलेली पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर ही दिसून आली। सदर वाहनातील 4 इसमांकडे वाहनांची वैध कागदपत्रे नसल्याने अधिक चौकशी केली असता वाहनांचे इंजिन आणि चेसी क्रमांक बनावटरित्या बदलून प्रिंट केल्याचे निष्पन्न झाले। वाहनाच्या मालकाची पडताळणी केली असता तोच क्रमांक असलेले मूळ वाहन तन्वीर बाबासाहेब मुलाणी राहणार टेंभुर्णी यांच्या ताब्यात असल्याचे आढळले। तपासादरम्यान उघड झाले की आरोपी हे दिल्ली आणि मेरठ परिसरातून चोरी केलेली वाहने महाराष्ट्रात आणत असत। या वाहनांचे मूळ इंजिन आणि चेसी क्रमांक काढून त्यावर बनावट क्रमांक प्रिंट करून खोट्या आरटीओ स्मार्ट कार्ड तयार करून विक्री करत होते। संबंधित प्रकरणातील तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून 5 आलिशान कार व मोबाईल हँडसेट असा एकूण 83,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या घटनेतील 4ही आरोपींनी सत्र न्यायालय सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। त्यावर सुनावणी घेतल्यानंतर 7 ऑक्टोबर 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ऐश्वर्या जाधव यांनी आरोपींचा जामीन सशर्त मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक, ॲडव्होकेट त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अमोघ सिद्ध कोरे यांनी काम पाहिले।